लोकशाही मूल्यांवरचा अढळ विश्वास, आणि तो अढळ विश्वास या मातीतनं आलेला आहे, या सगळ्या लोकांनी दिलेला आहे. 1938 ची गोष्ट आहे मित्र हो. 1938 मध्ये कलकत्त्याहून एक पॉलिटिकल सायन्सवरचं प्रतिष्ठित जर्नल निघायचं, आणि ते नियतकालिक फार प्रसिद्ध होतं, सगळ्या त्या अकॅडमिशियन्स वर्तुळामध्ये फार प्रसिद्ध होतं. आणि त्यावेळी पोपटराव नेहरू काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा लढवत होते. तो कालखंड होता. तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते, आणि तेव्हा सगळेजण बसलेले होते, आणि सगळे बसलेले असताना कोणीतरी त्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये ते मासिक तो अंक टाकला कोणी. त्यात काहीतरी नेहरूंच्या विरोधामध्ये होतं म्हणून टाकलं. तर पोपटरावांना ही नेत्यांची स्टाईल माहिती आहे, आपण काहीच बोलायचं नाही. सगळं सकाळमध्ये काहीतरी पोपटरावांच्या विरोधामध्ये बातमी आली आहे ना, तो उगाच बसल्या बसल्या पोपटरावांच्या पुढे टाकून द्यायचं. तसं ते टाकलं ना नेहरूंच्या पुढे, आणि सगळ्यांनी वाचलं ते. तर त्याच्यामध्ये लिहिलं असं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू हा फार मोठा माणूस आहे, त्याच्यावर भारतीयांचं फार प्रेम आहे, पण हे प्रेम एवढं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू त्या प्रेमाचा गैरवापर करू शकतील, आणि त्यामुळे ते भारताचे हुकुमशाह होऊ शकतील अशी भीती आहे. असं काय 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 लिहिलेलं. लोकांना कळे ना की नेहरू एवढे लोकप्रिय नेते, नेहरूंच्या विरोधामध्ये कोणी छापलं असेल. सगळ्यांनी बघितलं, पण त्या लेखावर नाव नाही. सगळ्यांनी बघितलं, सगळे एकमेकांकडे बघतायत. नंतर कळलं नरके सर की तो लेख इतर कोणी नाही, नेहरूंनी स्वतःच लिहिला होता. नेहरूंना विचारलं की हा काय वाह्यातपणा आहे, हे तुम्ही स्वतःच असं का लिहिलं, लोक काय म्हणतील. तेव्हा जे नेहरू म्हणाले, ते ऑन रेकॉर्ड आहे. नेहरू असं म्हणाले, माझ्या देशावर फार प्रेम आहे, पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने, योगायोगाने, अपघाताने या देशाची एखाद्या नेत्यावर प्रेम करण्याची क्षमता एवढी प्रचंड आहे की त्या नेत्यानं तो नेता हुकुमशाह झाला तरी सुद्धा कदाचित त्या लोकांना समजणार नाही, म्हणून मला वेळीच सावध करायचं आहे. माझ्यामध्ये सुद्धा, माझ्यावर सुद्धा, कारण नेहरूंवर ते प्रेम करतील, नेहरू हुकुमशाह होणार नाहीत हा भाग वेगळा, पण प्रेम करण्याची आणि आंधळं प्रेम करण्याची ही सवय लोकांची गेली पाहिजे, आणि लोकांनी प्रत्येक नेता, प्रत्येक माणूस तपासून घेतला पाहिजे. त्या प्रशिक्षणासाठी म्हणून नेहरूंची ही भीती त्यांच्या कन्येनं सार्थ ठरवली, आणि त्यापेक्षा अधिक भयभीत अशा वातावरणामध्ये आता आपण आहोत. अशा वेळी तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की भारत नावाची गोष्ट काय आहे. व्हॉट इज आयडिया ऑफ इंडिया. अरे आम्ही सगळेजण ज्या पद्धतीने जगतो आहोत, मला सांगा ना, जर धर्माच्या आधारावर पाकिस्तान वेगळा झाला तर मग पाकिस्तानमधून बांगलादेश पुन्हा का वेगळा झाला. जर धर्म हा आधार असेल देशाचा, तर मग पाकिस्तान राहायला पाहिजे होता. पाकिस्तानचा धर्म आणि बांगलादेशचा धर्म सारखाच होता, तरीही पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला, आणि भारत मात्र अभेद्यपणे झेपावला. ही बात काय आहे, ही गंमत काय आहे. ही गंमत जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला भारताची गोष्ट कळणार नाही, आणि भारताची गोष्ट कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. अरे मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाबद्दल मी बोललो. मोहनदास करमचंद गांधी ज्या ट्रेनमध्ये बसले, त्या ट्रेनमध्ये केवळ बसलो म्हणून गांधी कळत नसतात. परदेशामध्ये गेल्यानंतर गांधींचं नाव घेतलं म्हणून गांधी कळत नसतात. नोटेवर गांधीच आहेत म्हणून गांधी कळत नसतात. गांधी नावाच्या माणसानं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, जे विचारवंत आहेत, पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माची स्पेस पण वापरली. बाकीच्या लोकांनी धर्माची स्पेस नाकारली होती. म्हणजे समजा मी इथे कुठल्या तरी मंदिरामध्ये गेलो आणि पूजा केली, तर माझे पुरोगामी मित्र लगेच बघा संजय राऊत मंदिरात गेली. गांधींनी धर्माची स्पेस वापरली, पण सगळ्याच धर्मांची स्पेस सारख्या पद्धतीने वापरली. तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही माझा कार्यक्रम किती लोक बघता मला माहित नाही, आवाज महाराष्ट्राचा बघत असाल. त्या कार्यक्रमामध्ये एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते माझ्यासोबत चर्चेला होते, आणि विषय होता भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करायचं की नाही. सध्या कुठल्या कुठल्या विषयांवर मी चर्चा करतो, माझी मलाच की देशात काय प्रश्न आहेत आणि चर्चा काय करायची, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करायचे की नाही. पण बातम्या येतात, संजय आवडेंना चर्चा कराव्या लागतात, म्हणून नको त्या लोकांना बोलवावं लागतं पॅनलवर. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, सनातनचा कार्यकर्ता आला होता, आणि आमची चर्चा सुरू झाली. ते म्हणाले भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ केलं पाहिजे वगैरे वगैरे.
मी म्हटलं एकच राष्ट्रीय ग्रंथ या देशाचा, तो आहे संविधान. भारतीय राज्यघटना तुमच्या माझ्या बापानं ती दिली आणि त्या भरवशावर हे सगळं चाललेलं आहे आपलं. तू काय हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, मराठा आहे, बौद्ध आहे, मांग आहे, चांभार आहे, हा काही मुद्दाच नाही. हे संविधान आहे सगळ्यांचं, त्या भरवशावर आपण सगळे चालतो आहोत. तेव्हा दुसरा काही धर्मग्रंथ असूच शकत नाही, हा एकच धर्म आहे. त्यावर ते म्हणाले की हिंदुत्ववादी कार्यकर्ते फार हुशार असतात. ते मला म्हणाले, त्यांना माहिती होतं की मला गांधीभर आवडतं. नरके साहेब त्यांना सगळं माहिती असतं. तर ते मला म्हणाले, तुमचं गांधींवर प्रेम आहे, तुम्ही गांधीवादी आहात. म्हटलं वादीपिती नाही, पण गांधींवर माझं प्रेम आहे. मग म्हणाले, गांधी म्हणाले होते की भगवद्गीता मला आई समान आहे, भगवद्गीता मला आई समान आहे. त्यामुळे गांधी जर आज असते तर भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा असं गांधी म्हणाले असते. मी म्हटलं अलबत असं म्हणालेच असते, पण गांधींचं पुढचं वाक्य असं असलं असतं, तोच दर्जा बायबलला द्या, तोच दर्जा कुराणाला द्या. आणि गंमत काय झाली माहिती आहे का, हे आपलं वेगळेपण आहे, हे आपलं बलस्थान आहे. अलीकडच्या काळात काही लोकांना हा आपला प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानशी तुम्ही तुलना करता, तुम्हाला कल्पना आहे पाकिस्तानचा आहे पाकिस्तान झाला आणि भारताचा भारत झाला. मगाशी नरके सरांनी माझी ओळख करून देताना जो उल्लेख केला, त्यातली माझ्याबद्दलची विशेषणं तुम्ही विसरून जा, माझी पुस्तकं मात्र लक्षात ठेवा. त्यांनी विशेषणं वापरली ते मैत्रीच्या आणि प्रेमापोटी होती. पण पाकिस्तान लष्करी सत्तेचा अंतरंग नावाचं पुस्तक आहे डॉक्टर आयेशा सिद्दीकांचं. आयेशा सिद्दीका या पाकिस्तानी विचारवंत अभ्यासक. आयेशा सिद्दीका त्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, एकाच वेळी जन्माला आलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन देश यांचं प्राक्तन वेगळं, जरी तेव्हाचा वर्तमान सारखं होतं तरी प्राक्तन वेगळं झालं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारताला गांधी मिळाले, पाकिस्तानला मिळाले नाही. पुढचं कारण भारताला नेहरू मिळाले, पाकिस्तानला मिळाले नाहीत. आणि तिसरं कारण भारताला बाबासाहेब मिळाले, पाकिस्तानला मिळाले नाहीत. अनेकदा काय झाले मध्ये अलीकडे गांधी आणि आंबेडकर यांचं भांडण होतं, अशा प्रकारच्या दंतकथा इतक्या प्रचलित आहेत. बरं, ज्या लोकांना आंबेडकर संघाचे म्हणून चालतात, त्यांना गांधी विरुद्ध आंबेडकर मात्र बरोबर वाटतं. अरे गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होतेच, याच्यात काही शंकाच नाही. पण मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की गांधींना महात्मा केलं कोणी? गांधींना महात्मा केलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब भेटेपर्यंत गांधी महात्मा नव्हतेच, गांधी सामान्य माणूस होते. बाबासाहेब भेटले आणि गांधींना कळलं की आपल्या जाणीवांच्या कक्षा आणखी रुंद करायला हव्यात, आपल्या संविधानाची कक्षा आणखी रुंद करायला हवी. त्यामुळे ते महात्मा झाले. आणि बाबासाहेबांना राज्यघटनेचं शिल्पकार गांधींनीच केले, याच्यामध्ये काही शंका नाहीये. कारण दोघांनाही माहिती होतं आपण दोघे एकमेकांसाठी किती महत्वाचे आहोत आणि आपल्याला काय आयुष्यामध्ये करायचं. त्यामुळे गांधी, नेहरू, आंबेडकर ज्याचा उल्लेख आयेशा सिद्दीका करतात, हे पाकिस्तानला नाहीत मिळाले पण भारताला मिळाले. आणि म्हणून नेहरूंनी, तुम्ही कल्पना करा, म्हणजे मध्यंतरी मी मगाशी देवेंद्रांचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस माझे फार चांगले मित्र आहेत आणि देवेंद्रांशी मी बोलत होतो. बोलताना त्यांना कसं त्यांची मुलाखत मागे आम्ही जी घेतली सविस्तर, त्या मुलाखतीच्या वेळी बोलत होतो आणि त्यांना विचारलं की देवेंद्र, फार प्रॉब्लेम आहेत राज्यामध्ये, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, कष्टकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत, सगळेच नाराज आहेत, सगळे अस्वस्थ आहेत, काय म्हणते? काय 15 वर्ष या लोकांनी जे काही खड्डे करून ठेवलेले आहेत, पोपटराव, 15 वर्ष जे काही खड्डे करून ठेवलेले आहेत, ते खड्डे किती कसे भरायचे असं ते फार गंभीरपणे म्हणाले. त्यांचं वाक्य मी ऐकलं आणि मला ते वाक्य महत्वाचं वाटलं. काय ठीक आहे, त्यांची ती लॉजिक त्यांचं असू शकतं. पण मी बाहेर आलो नरके सर, आणि मला असं वाटलं की अरे, माझा पंडित नेहरू नावाचा माणूस जेव्हा या देशाचा पंतप्रधान झाला असेल तेव्हा 150 वर्षांचे खड्डे होते पुढे. इमॅजिन, हे माझ्या अंगावर आताही काटे येतात. तुम्ही कल्पना करा, 150 वर्षांचे खड्डे, तो नेहरूंच्या हातामध्ये आलेला देश तुम्ही कल्पना करा. फाळणी झालेली, फाळणीचे व्रण आहे, दंगली सुरू आहेत, युद्ध सुरू आहे. ते दंगली आणि युद्ध सुरू असताना तो तुमचा माझा बाप महात्मा गांधी नवाखालीमध्ये एकटा फिरतो वेड्यासारखा आणि त्याच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका घेणारे आता भारत माता की जे आम्हाला शिकवत आहे. पण मुद्दा असा की तो काळ तुम्ही आठवा, फाळणीचे व्रण आहे, निरक्षरता आहे कमालीची, बेरोजगारी आहे, भौगोलिक विलगता आणि सगळे प्रश्न आहेत.
दळणवळणाची साधनं नाहीयेत, अशा वेळी पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा माणूस उभा राहिला आणि त्यानं सध्या बरेच करार वेगवेगळ्या देशांचे सुरू आहेत. काल जपानशी पण करार झालाय, पण आमच्या नेहरूंनी नियतीशी करार केला. अरे गंमत नाही मित्र हो, हे म्हणजे मी काही अस्मितावादी किंवा असं म्हणून बोलत नाही. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिघं एकत्र होते. या तिघांनी एकात्म पद्धतीने जो उभा केला ना, तो हा भारत देश.